आपण कशासाठी तुमचं जे हँडरायटिंग आहे ते आपल्याला काय करायचं 10 तासामध्ये आपल्याला बदल करायचा. किती तासामध्ये? 5 दिवसामध्ये इंग्रजी म्हणजे 5 तासामध्ये आणि 5 तासामध्ये परत समोरच्या मराठी दोन्ही पण आपलं 10 दिवसामध्ये दोन्ही हँडरायटिंग आपल्याला म्हणजे काय करायचं म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं म्हणजे बदल करायचा. ठीक आहे, होईल का बरं बदल? मला सांगा कोणाकोणाला हँडरायटिंग छान करायचं? सर्वांना करायचं आहे ना. असं कोणी आहे का की ज्याला हँडरायटिंग खराब करायचं असं नाही? ठीक आहे, बघा इथं आता हँडरायटिंग चांगलं जर करायचं असेल बघा इथं एक अर्ध उजव्या बाजूला डाव्या बाजूला वरच्या बाजूला खालच्या बाजूला पूर्ण गोल सरळ रेषा तिरपी रेषा आडवी रेषा आणि डॉट. बघा याला म्हणतात पार्ट्स ऑफ लेटर्स. याच्यापासून सर्व हँडरायटिंग बनत असते. इंग्रजी मराठी हिंदी कर्सू उर्दू पंजाबी जे काही हँडरायटिंग असेल तेवढं फक्त याच्यापासून बनणार. आता समोर लक्ष द्या, फक्त आपण 10 मिनिटं घेऊ. 10 मिनिटानंतर बंद. बघा इकडं फक्त इथं तुम्हाला स्किल समजलं. आता हँडरायटिंग मध्ये 3 स्किल असतात बघा. 3 स्किल असतात. कोणकोणते? लेटर स्किल, वर्ड स्किल आणि सेंटेन्स स्किल. किती स्किल असतात? 3. लेटर स्किल, वर्ड स्किल आणि सेंटेन्स स्किल. आणि 3 हाईट असतात. किती हाईट असतात बघा? 3 हाईट असतात. बघा किती सोपं आहे. 3 स्किल आहेत आणि 3 हाईट आहे. 3 हाईट कोणकोणते आहेत? काही अक्षराची हाईट 50% आहे, काही 25% आहे, काही 25% लाईनच्या वर आहे. बघा आता काय झालं इंग्रजी मधला सांगा बरं? सी झाला. परत इंग्रजी मधला काय झाला? ए झाला. परत मराठी मधला काय झाला? मराठी मधला काय झाला? मराठी मधला काय झाला? आता इकडनं हाफ सर्कल घेतला काय झाला? परत एक काय झाला? आता वरच्या बाजून घेतला काय झाला इंग्रजी मधला? परत काय झाला? परत खालच्या बाजून घेतली एक रेषा डॉट काय झाला? हे फर्स्ट वाले सेकंड वाले समोर लक्ष द्या, नाही तर मी बाहेर काढून देणार क्लासच्या तुम्हाला. बघा आय झाला. त्याच्यानंतर काय झालं? आता परत काय झाला? आता ही कट केली रेषा काय झाला? परत काय झाला? परत एक पूर्ण सर्कल घेतला काय झाला? परत एक सर्कल घेतला एक रेषा काय झाला? आता परत स्टँडिंग लाईन घेतली म्हणजे स्टँडिंग लाईन घेतली त्याच्यानंतर काय झाला? या झाला. परत काय झाला? परत काय झाला? आता एक तिरपी आणि दुसरी तिरपी काय झाला? दोन समांतर रेषा एक तिरपी काय झाला? परत काय झालं इंग्रजी मधला? याच झाला. परत मराठी मधला काय झाला? मराठी मधला काय झाला? मराठी मधला काय झाला? आता एक कट केलं काय झालं मराठी मधला? काय झाला? परत काय झालं मराठीतला? परत काय झाला? परत आता पाहिजे हात जर आपण सेम काढला काय मराठी मधला म्हणजे ड झाला त्याच्यानंतर काय झाला? म्हणजे बघ परत इंग्रजी मधला काय झाला सांगा? आणि मराठी मधला काय झाला? म्हणजे बघा सर्व हँडरायटिंग याच्यापासूनच बनत असते. याला म्हणतात पार्ट्स ऑफ लेटर्स. बरोबर, हे पार्ट्स ऑफ लेटर्स आहेत. आणि हँडरायटिंग मध्ये फक्त 9 पार्ट्स ऑफ लेटर्स आहेत. त्याच्यापासून अर्धगोलपासून अक्षर बनणार, अक्षरापासून शब्द बनणार, शब्दापासून वाक्य बनणार, वाक्यापासून पॅराग्राफ बनत असते. पण सर्वात महत्त्वाचं बघा इकडं आता खराब हँडरायटिंग म्हणजे कसं बघा. तुम्ही जे काढता ए म्हटलं शेफ्टी, डी म्हटलं शेफ्टी, यू म्हटलं यू चा डब्ल्यू करून टाकतात काही जण एच आणि एन सारखेच काढतात. काही जण हा कॅपिटल ओ स्मॉल ओ, हा कॅपिटल के स्मॉल के. काही जण बघा आता हा एल म्हटलं की असं, हा टी म्हटलं की असं, टीव्हीचा अँटीनाच करून टाकतात काही जण. हा टी म्हटलं प्लस लगेच वाय म्हटलं की असं शिफ्टी देतात. काही जण असा वाय काढतात. झेड म्हटलं की असं. बघा यालाच म्हणतात खराब हँडरायटिंग. बरोबर आहे. आता डब्ल्यू म्हटलं की अशी पाय तिरपे, हा एन म्हटलं की एम पण असाच काढून टाकतात. रेषेला छेदतच नाही. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे हे जे आहे हे काढताना आपण खराब हँडरायटिंग म्हणतात. हे जर मराठीमध्ये पाहिलं आपण बघा या वचा प करतात, या बचा शिटकून शे करतात बरेच जण. म्हणजे बघा इथं याच्यामध्ये जर 3 मार्काचा प्रश्न असेल तुमचा तर 1 मार्क तुमचा कटू शकते. कारण वचा प झाला आणि बचा काय झाला? शिटकून शे. आता मला सांगा हँडरायटिंग जर चांगली काढायची असेल तर काय करावं लागेल नेमकं? बघा इकडे हँडरायटिंग जर छान काढायची असेल तर सर्वात महत्त्वाचं काय लागेल आपल्याला? या ऑनलाईन मध्ये कोणत्या पद्धतीने काढायचं सर्वात महत्त्वाचं. आता हस्ताक्षर काढताना अजून एक काय मला सांगा कोणत्या हाताने छान हँडरायटिंग किती उजव्या आहे तिकडे आहे? ठीक आहे. आता या हाताने हँडरायटिंग छान येते. काही जण पेन कसा पकडतात बघा इकडे. काही जण पेन काय करतात? काही जण असा पेन धरतात, असा धरतात, असा धरतात, असा धरतात. बरोबर, जशी त्याला सवय लागली तशी. पण पेन या 2 बोटामध्ये पकडावं लागते आणि तिसरे बोट सपोर्टाला असते. बरोबर आहे. असं जर आपण पेन पकडला तर आपण चांगल्या पद्धतीने हँडरायटिंग काढू शकतो. पण असं काही नाही, आता तुम्ही बदलू शकत नाही. कारण एकदाची सवय लागलेली आहे. माणूस मरून जाऊ शकते पण सवय बदलत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे पेनाचा आणि हस्ताक्षराचा काही संबंध नाही. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात उजव्या हाताने हँडरायटिंग छान येते, डाव्या हाताने येत नाही.
बरोबर आहे, असं काही नसते, ते पण डोक्यातून काढून टाका. ज्याला डोकं दिलं त्याचं हँडरायटिंग निघू शकते. मी प्रत्येक क्लासमध्ये सांगतो, पूर्ण महाराष्ट्रभर सांगत आहे, हस्ताक्षराचा आणि हाताचा काही संबंध नाही, हस्ताक्षराचा आणि पायाचा सुद्धा काही संबंध नाही, हस्ताक्षराचा आणि पेनाचा सुद्धा संबंध नाही. ज्याला डोकं दिलं ते कसंही हँडरायटिंग काढू शकते. आता मला सांगा बरं, बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्याला दोन्ही हात नाहीत, ते पायाने लिहित आहेत, बरोबर आहे. ज्याला हात पण नाहीत आणि पाय पण नाहीत, ते काय करतायत, तोंडामध्ये पेन टाकत आहेत आणि छानपैकी हँडरायटिंग काढत आहेत. म्हणजे ज्याला डोकं दिलं ते हस्ताक्षर काढू शकते, बरोबर आहे. आजचा सुद्धा मी सरांना एक व्हिडिओ पाठवला. बरं, बरेचसे लोक असे आहेत, आता तुम्ही जर जळगाव खानदेशला गेले, दीपस नावाची एक संस्था आहे सरांची, तिथं 1000 विद्यार्थी आहेत, ज्याला हात नाहीत, कोणाला पाय नाहीत, बरोबर, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने हँडरायटिंग काढत आहेत. आपल्याला तर सर्व दिलेलं आहे, तरी सुद्धा आपण हँडरायटिंग खराब काढतो. म्हणजे कोणत्या स्टोल डावीकडे, कोणत्या उजवीकडे थोडा थोडा असतं. जे किचन बिचन हँडरायटिंग काढतो त्याला म्हणतात खराब हँडरायटिंग. आणि सुंदर हँडरायटिंग म्हणजे एकदम वळणदार अक्षर, म्हणजे एकदम मोत्यासारखं अक्षर. आता बघा, महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे, सुंदर हस्ताक्षर शिक्षणाचा पाया, सुंदर हस्ताक्षर व्यक्तिमत्व घडवते, सुंदर हस्ताक्षर विद्यार्थ्याचा दागिना आहे. ज्याचा हस्ताक्षर सुंदर तो हुशार, ज्याचा हस्ताक्षर खराब तो सामान्य विद्यार्थी. आता बरेचसे विद्यार्थी असे पहा तुम्ही, आप लिखे खुदा वाचे ए, आणि सर्वजण 10 मिनिटं फक्त लक्ष द्या. बघा, हस्ताक्षराचा आणि माणसाच्या ब्रेनचा संबंध आहे. हस्ताक्षर आपल्या विचाराशी जुळलेले. बघा, काही लोक असे की त्याचं आयुष्य संपलं तरी सुद्धा हँडरायटिंग चांगलं झालं नाही. बघा, त्याने काय प्रॅक्टिस केली नाही का? बघा ना, गव्हर्नमेंटनं 4 लाईन काढलं, 2 लाईन काढलं, बॉक्स काढला, डॉटचे नोटबुक काढले, कितीतरी असे काढलेले आहेत. वेगवेगळे हँडरायटिंगचे नमुने तयार केले, बुक्स तयार केले, तरी सुद्धा हस्ताक्षर बदललं नाही. कशामुळं? कारण जसा वाल्मिकी झाला, विचार बदलला, माणूस बदलला, तसं हस्ताक्षर आहे. हस्ताक्षर आपल्या विचाराशी जुळलेले. बघा, तुम्ही कोणताही व्यक्ती असू द्या, जसं दिसते तसं काढत नाही, तर जसे डोक्यात अक्षर तसे वहीवर उतरवतो. मला सांगा बरं, आता इथं एवढं छान लिहिलेलं आहे, बरोबर आहे, टायपिंग करून आलं, पण जसं दिसते तसं आपण काढतो का? नाही. कारण लगेच हे म्हटलं की हे असा काढून टाकतो, हा डी म्हटलं की असा, या वायला सेफ्टी देतात, म्हणजे हे चुकीचे अक्षर आहे, बरोबर आहे. यालाच म्हणतात खराब हँडरायटिंग, बरोबर. त्याच्यामुळं काढताना बघा इकडं, असं हस्ताक्षर काढताना आता बघा, प्रत्येक क्लासमध्ये 2 विद्यार्थी आहेत. हा टॉपर्स विद्यार्थी आणि हा कसा आहे, सामान्य विद्यार्थी. हा टॉपर्स म्हणजे कोणता? तर अबाव 99 मार्क्स घेणार आपण म्हणतो दे आर टॉपर्स. आणि सामान्य म्हणजे कोणता? एक तर 50%, 60%, फार तर 70%, फार तर 5% जास्त किंवा 5% कमी, या रेंजमध्ये चालणारा सामान्य विद्यार्थी. आता प्रत्येक क्लासमध्ये 2 विद्यार्थी असतात, फर्स्ट पासून तर मग कोणत्याही क्लास पर्यंत जातो मी. आता बघा बरं, या 2 विद्यार्थ्यांमध्ये काय डिफरन्स आहे, म्हणजे काय फरक आहे? हा पाहू शकते, ऐकू शकते, बोलू शकते, हा सुद्धा पाहू शकते, ऐकू शकते, बोलू शकते, बरोबर आहे. हे, आणि तुमचे नोटबुक बंद करा सर्वजण नोटबुक आणि पेन बंद करा आणि समोर लक्ष द्या सर्वजण. मला सांगा, तुम्ही पाहू शकता? बघा बरे, किती दिसतात? आता 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 किती दिसतात? आता 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 किती दिसतात? आता 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 परत सांगा. आता अंगठा दिसते का? अंगठा दिसते का? 4 कसे होतील रे? असे सुद्धा 5 होतात, असे सुद्धा 5 होतात. डोळ्याचं काम पाहणे नसते, निरीक्षण करणे, ऑब्झर्वेशन करणे. कारण तो ए कसा आहे, बी कसा आहे, सी कसा आहे, जसं दिसते तसं आपण काढतच नाही, तर जसे डोक्यात अक्षर आहे तशी वहीवर उतरवतो. बघा, तुम्ही कोणताही व्यक्ती, कलेक्टर साहेब असू द्या, सीओ साहेब असू द्या, डॉक्टर असू द्या, जी काही कोणताही व्यक्ती असं नाही की हस्ताक्षर काढताना जसं दिसते तसं काढते, तर जसे डोक्यात अक्षर आहे तसे वहीवर उतरवते. म्हणजे हस्ताक्षर बघा इकडं. आता बघा, या 2 विद्यार्थ्यांमध्ये काय डिफरन्स आहे? हा पाहू शकते, ऐकू शकते, बोलू शकते, हा सुद्धा पाहू शकते, ऐकू शकते, बोलू शकते. ज्या स्कूलमध्ये तो आहे त्या स्कूलमध्ये आहे, ज्या कोचिंग क्लासमध्ये तो आहे त्याच कोचिंग क्लासमध्ये आहे, ज्या बुकचा अभ्यास तो करते त्या बुकचा अभ्यास हा सुद्धा करते. हा 2 तास अभ्यास करते तर हा 4 तास डोकं खाते. बघा, दोघांची सिस्टीम सारखी आहे, दोघांची सर्व सिस्टीम कशी आहे? सारखी आहे. आता याला सुद्धा ब्रेन आहे, याला सुद्धा ब्रेन आहे, दोघांना डोकं सेम दिलेले आहे, बरोबर आहे. जे सर त्याला शिकवतात स्कूलमध्ये ते सर याला शिकवतात, ट्युशन मध्ये जे सर त्याला शिकवतात ते सर याला शिकवतात, दोघांचे बुक्स पण एकच आहे. मग बघा इकडे, म्हणजे सर्व सिस्टीम सारखी आहे, बुक्स पण सेम आहे. मग असं का होते की हा विद्यार्थी पर्सेंटेज जास्त घेऊ शकते आणि हा 50%, 60%, 70%, फार तर 5% जास्त किंवा 5% कमी? कशामुळे बरं?
दोघांची सिस्टीम सारखी, शिकवणारे टीचर सारखे, सर पण सारखे, स्कूल पण सेमच आहे. मग असं का होते बरं? असं नाही, हा विद्यार्थी आणि हा विद्यार्थी, दोघंही विद्यार्थ्याला पण जर 3 तास स्टोरी सांगली म्हणजे पिक्चर एखादा दाखवला, दोघंही काय करतात सारखे सांगू शकतात. पण तेच जर अभ्यासाचं पुस्तक दोघांच्या हातामध्ये दिलं, हा एक वेळ वाचल्यानंतर 50% सांगू शकते, हा एक वेळ वाचल्यानंतर 10% पण सांगू शकत नाही. पावर शिकवणारे सर सारखे, स्कूल आहे का, सर्व सिस्टीम सारखी. मग असं का होते की हा विद्यार्थी पर्सेंटेज मध्ये जास्त आणि हा कमी? बघा, कारण बरेचसे विद्यार्थी असे असतात बघा, ज्यावेळेस सर शिकवतात, टीचर शिकवतात, बरेचसे विद्यार्थी अनकॉन्शियस मध्ये असतात. अनकॉन्शियस मध्ये म्हणजे असेच पेनासोबत खोड्या करणे, पेन्सिल सोबत खोड्या करणे, त्याच्यानंतर काही जण पेजेस चाळणे, बरोबर आहे, त्याच्यानंतर काही जण खिडकीतून बाहेर पाहणे, काही जण आपसात बोलणे. मग हळूहळू तुमचा 45 मिनिटाचा जे पिरियड आहे, हळूहळू बघा 45 मिनिटाचा जे पिरियड आहे तुमचा हळूहळू संपून जाते. म्हणजे बघा, इथं तुम्हाला शाळेमध्ये समजलं नाही, बघा शाळेमध्ये तुम्हाला समजलं नाही की तुम्हाला विषय मध्ये समजणार नाही, घरी समजणार नाही, मग येणाऱ्या दिवसामध्ये एक प्रॉब्लेम 10 प्रॉब्लेम तयार करते. अभ्यासात मन लागत नाही, पाठांतर होत नाही, स्मरण होत नाही, वाचायला कळत नाही, 4दा वाजून लक्षात राहत नाही, परीक्षेची काळजी वाटत नाही, पेपरला वेळ पुरत नाही, शॉर्ट आन्सर पाठ होतात पण लॉंग आन्सर पाठ होत नाही. म्हणजे एक प्रॉब्लेम 10 प्रॉब्लेम तयार करू शकते. कोणताही विद्यार्थी घ्या, किती तुम्ही 10,000 नाही पूर्ण महाराष्ट्रावर फिरा, प्रत्येक शाळेमध्ये नाही तर प्रत्येक क्लासमध्ये जवळपास 90 विद्यार्थी असे असतात की ते अनकॉन्शियस मध्ये असतात, म्हणजे बेसावत मध्ये असतात. इकडे सरांचं टीचरचं शिकवणं चालू असते आणि तो काय करते, इथे कसं असते, बेसावत मध्ये असते. आणि बघा हा विद्यार्थी कसा असते, टॉपर असते, तो कॉन्शियस मध्ये असते, तर हा अनकॉन्शियस मध्ये असते. म्हणजे हा 90% आपल्या ब्रेनचा वापर करते, 10% मनानं काम करते. हा 90% मनाने काम करते आणि 10% ब्रेनचा वापर करते. म्हणजे डोकं असून पण उपयोग केले नाही. डोकं सर्वांनी दिलेले, पण ज्यानं वापर केला ते चंद्रापर्यंत पोहोचले, बरोबर आहे. त्याच्यामुळे बघा, लिहिताना, बोलताना, वाचताना कोणासोबत संवाद साधताना सतत सावध मध्ये राहावं लागते. आणि तुम्हाला तर खूप महत्वाचं आहे, तुम्हाला सर शिकवताना मला सांगा, तुम्हाला शाळेत ऍडमिशन कशासाठी केलं? शाळेत आल्याच्या नंतर सरांनी चॅप्टर शिकवल्याच्या नंतर समजलं गेलं पाहिजे. मला सांगा, तुम्हाला हे सरांनी एक वेळ शिकवलं नाही समजलं, परत 2 वेळ, 3 वेळ, चारही वेळ जर सरांनी टीचरने तुम्हाला शिकवलं आणि तरी सुद्धा समजलं नाही, येणाऱ्या दिवसात असं काही निघणार नाही, आपल्या डोक्यात मेमरी टाकून दिला जाणार आहे का? नाही. सरांचं काम शिकवणे, पण आपल्याला समजून घ्यायला लागेल. आता बरेचसे विद्यार्थी, टॉपर्स विद्यार्थी असं असते, सर काय शिकवतात हे समजून घेते, बरोबर आहे. पण बाकीचे विद्यार्थी काय करतात, अनकॉन्शियस मध्ये असतात, म्हणजे सरचं शिकवणं सुरू असते आणि त्याला काही समजत नाही. मग त्याला स्कूलमध्ये नाही समजलं की बघा इथं कोचिंग क्लासमध्ये समजत नाही, मग येणाऱ्या दिवसात मग कुठेच नाही, समोर त्याचा प्रॉब्लेम होत आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला क्लासमध्ये असताना सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला समजून घ्यायला. बघा, तुम्ही वाशीमध्ये असू द्या, अकोल्यामध्ये असू द्या, लातूरला असू द्या, का कुठेला असू द्या, का दिल्लीला असू द्या, शिकवणारे सर सारखेच असतात. त्या स्कूलमध्ये त्याच्यामध्ये काही फरक नसते, पण आपल्याला समजून घ्यायला लागेल. इथं तरी बघा एवढेच विद्यार्थी समोर बसले, जसे जसे तुम्ही समोर समोर जाणार, जेवढे मोठ्या सिटीमध्ये जाऊन तिथं 300, 400, 500 विद्यार्थी सरांच्या समोर समोर बसलेले असतात, मग तिथे तर काहीच समजणार नाही. त्याच्यामुळे बघा, लिहिताना, बोलताना, वाचताना, कोणासोबत संवाद साधताना सतत आपल्याला सावध मध्ये राहावं लागते, बरोबर आहे. म्हणजे कोणती गोष्ट करताना आपल्याला सावध मध्ये, म्हणजे इथे समजून घ्यायला लागेल, बरोबर आहे. बघा, सर काय शिकवतात हे समजून घ्यायला लागेल, बरोबर आहे. म्हणजे दोन विद्यार्थ्यांमध्ये बघा फरक काहीच नाही, दोघंही कसे आहे, सेम आहे. बघा दोघांचं जर आता पहा, हा पिक्चर म्हटलं की सांगू शकते, पण अभ्यासाचं पुस्तक दिलं की अनकॉन्शियस मध्ये. आता इथे टीव्ही पाहताना कॉन्शियस मध्ये आहे, खेळताना कॉन्शियस मध्ये, फक्त अभ्यास म्हटलं की अनकॉन्शियस म्हणजे निष्काळजीपणा करणे, इथं व्यवस्थित न समजून घेणे. म्हणजे एक प्रॉब्लेम 10 प्रॉब्लेम. मला सांगा बरं, तुमच्या क्लासमध्ये एखादा ढ विद्यार्थी घेऊ आपण, एकदम ढ म्हणजे कमी पर्सेंटेज घेणारा, आणि एकदम टॉपर्स विद्यार्थी घेऊ जे जास्तीत जास्त पर्सेंटेज घेणारा. त्या दोन्ही विद्यार्थ्याला आपण जर धरून नेलं कुठं, तुमच्या घरी, आणि आपण जायपर्यंत तुमच्या मम्मीची पोळ्या शेकते ताव्यावर, तर तावा फुल गरम केला, आपण जायपर्यंत त्या दोन्ही विद्यार्थ्याला तिथे गेल्याच्या नंतर त्याचा हात त्या ताव्यावर म्हटला आपण ठेवून द्या, ठेवणार आहे का? तो नाही ठेवू शकत. ढ पण ठेवणार नाही आणि टॉपर्स विद्यार्थी पण. कशामुळं? कारण बघा, तो अनकॉन्शियस मध्ये त्यावेळेस नसते, फक्त अभ्यास म्हटलं की अनकॉन्शियस मध्ये, बाकी इतर गोष्टी करताना कसा असतो, कॉन्शियस मध्ये असते. म्हणजे बघा, दोन विद्यार्थ्यांमध्ये काही फरक नाही, ठीक आहे. आता बघा इकडं तसं हँडरायटिंग आहे. आता हँडरायटिंग काढताना तुम्ही अनकॉन्शियस मध्ये काढता. आता बघा, दोन ओळीमधलं डिस्टन्स किती बघा इकडे. आता या दोन ओळीमधलं डिस्टन्स 100 आहे. किती आहे? 100, ठीक आहे. आता याच्यामधलं डिस्टन्स 100 आहे. आता बरेचसे विद्यार्थी 100 मध्ये अक्षर काढतात. आता इंडिया जर म्हटलं IND
आहे असंच काढून टाकतो, कसंही काढतात. हे चुकीचं आहे, यालाच म्हणतात खराब हँडरायटिंग. जसं काय चिकनगुनिया झाला त्याला. काही जणी आता माझ्याकडे व्हिडिओ आहेत की त्यानं लिहिल्याचं त्याला मी वाचतायला लावतो, त्याला सुद्धा वाचता येत नाही. म्हणजे आप लिखी खुदा वाचे अशी म्हण आहे. म्हणजे आता मला सांगा, जर ज्या विद्यार्थ्याला त्यानं लिहिल्याच्या नंतर त्यालाच वाचता येत नाही तर मग सरांना काय समजणार आहे त्या नोटबुक मध्ये लिहिल्याच्या नंतर. त्याच्यामुळे बघा हेच खराब हँडरायटिंग आहे. ठीक आहे, म्हणजे लिहिताना बघा आता आपण हे जे काढलं आपण आता 50% डिस्टन्स आहे. ठीक आहे, वरचं 50% कट करून टाकलं. या 50% मध्ये बरेचसे अक्षर असेल की त्याची उंची 50% मध्ये. मला सांगा, तुम्हाला जर म्हटलं 1 किलो भाजीमध्ये 1 किलो मीठ टाका आणि भाजी करून खाऊ शकता का तुम्ही? नाही. मग किती 2 किलो टाकायला पाहिजे होतं का तिथं? नाही. मग किती टाकावं लागेल? 1 चम्मच किंवा 2 चम्मच. म्हणजे भाजी करताना काय प्रमाण आहे, स्किल एक शास्त्र आहे. तसं आपल्या हँडरायटिंग मध्ये सुद्धा शास्त्र आहे, तिथं सुद्धा काय स्किल आहे. स्किल म्हणजे कौशल्य. आता तसे स्किल 3 स्किल आहे, लेटर स्किल, वर्ड स्किल आणि सेंटेन्स स्किल. 3 स्किल आहे. आता बघा इकडं, आता ही जी आपण हाईट काढली ही 50% मध्ये काढली. म्हणजे ए पासून तर झेड पर्यंत सर्वांची उंची 50% मध्ये आहे. किती आहे? 50%. ए पासून तर झेड पर्यंत सर्वांची उंची कॅपिटल लेटरची ए पासून झेड पर्यंत किती अक्षरांची आहे? 26. ठीक आहे, ही झाली 50% मध्ये आहे. आता काही अक्षर असेल की बघा इकडं त्याची उंची 3 हाईट मध्ये स्मॉल लेटर्स मध्ये. काही अक्षर 50% मध्ये आहे, काही 25% मध्ये आहे, तर काही 25% लाईनच्या वर आहे, तर काही 25% लाईनच्या खाली. 3 स्किल आहे आणि 3 हाईट आहे. बघा 3 हाईट कोणकोणत्या. आता हे काढताना बरोबर आपल्याला काय करावं लागते? हा 25% मध्ये काढला लागते. ए पासून तर झेड पर्यंत किती लेटर्स? हे 14 लेटर्स. ठीक आहे, याची उंची किती काढावी लागते? 25% मध्ये काढावी लागते. 25%. आता अजून मला सांगा, तुम्हाला समजलं का नाही? बघा दोन ओळीचं डिस्टन्स 100 आहे. किती डिस्टन्स आहे? आता हे किती झालं सांगा? 50. आणि 50च्या हाफमध्ये किती झालं? परत एवढं किती झालं? 25. आणि नंतर किती झालं सांगा बरे? 25% लाईनच्या वर आणि 25% लाईनच्या खाली. म्हणजे बघा 3 हाईट आहे. आता याच्यातले काही अक्षर असेल की बघा कोणकोणते बघा, बीडीएफ एचएलकेटी, बीडीएफ एचएल के आणि डी हे 7 लेटर्स असेल की त्याची उंची कॅपिटल एवढी असते. पण तुमच्या असं डोक्यात बसले, आता मला सांगा बरं हा कोणता आहे? मोठा आहे का छोटा आहे? मोठा. आणि हा कोणता आहे सांगा? छोटा. कॅपिटल म्हणजे मोठा आणि स्मॉल म्हणजे छोटा. बरोबर आहे. आता एक काम करा, तू समोर ये बेटा, एकदम तू समोर इकडे, इथे समोर आहे. तुझं नाव काय? इकडे समोर, इकडे समोर आहे. आणि तू इकडे आहे समोर. हा हा, तुझं नाव काय? विनय. विनय. आणि तुझं? युवराज. युवराज. बघा आता आता याच्याकडे पहा जरा. डोळ्याचं काम पाहणे म्हणतात तुम्ही, तरी सुद्धा पाहणे नाही, निरीक्षण करणे, ऑब्झर्वेशन करणे. याचं नाव काय माहिती का तुम्हाला? काय नाव आहे? युवराज छोटा आहे आणि हा कसा आहे? मोठा. बरोबर आहे? अरे बरोबर आहे ना, हा छोटा आहे आणि हा मोठा आहे. मग कसं आहे? युवराज मोठा आहे आणि हा कसा आहे? कशावरून आहे बरं? हाईट वरून. 2 मिनिटं साईडला उभे राहा. आता परत बघा बरं इकडं. आता 1 मिनिट इथेच उभे राहा. यात मोठा आहे का छोटा आहे सांगा बरं? हट की हा 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 हा. कॅपिटल म्हणजे मोठा आणि स्मॉल म्हणजे छोटा. ठीक आहे. आता परत सांगा एकदा, दोघ जण उभे राहा तुम्ही समोर. बघा इकडे. आता याच्यापैकी सांगा बरं छोटं मोठं कोण आहे? युवराज मोठा आहे ना, हा कसा आहे? छोटा आहे. आता परत सांगा इकडं. आता बघा हे पेन छोटा आहे तो पण मोठा आहे. बरोबर आहे? मग कसं आहे? पेन मोठा आहे तो पण कसं आहे? कशावरून बरं? हाईटवरून. ठीक आहे. आता इथं परत सांगा एकदा कसे आहेत.
सांगा मोठा आहे का छोटा आहे के? हा 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 छोटा. कशावरून बरं? बघा बरं तुम्हाला डोळे आहेत का एकदा? अरे हाईट तर सर्वांची सारखी आहे. तुमच्या डोक्यात असं बसलेले कॅपिटल म्हणजे मोठा आणि स्मॉल म्हणजे छोटा, हे चुकीचं आहे. कॅपिटल म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे छोटा होत नाही. ह्या फक्त लिपी आहेत. तुमच्या डोक्यात असं बसलं मग काढताना तसं, हा सर मोठा वी आणि छोटा वी, हा मोठा टी आणि हा छोटा टी, हे चुकीचं आहे. कारण स्मॉल मधले 7 लेटर्स असे की त्याची उंची कॅपिटल एवढी आहे. कोणते? स्मॉल मधले 7 लेटर्स कोणकोणते? बीडीएफ एच एल के डी. बघा कोणकोणते? बीडीएफ एच एल के डी. 7 लेटर्सची हाईट अशी आहे की त्याची उंची पण कॅपिटल एवढी आहे. ठीक आहे, कॅपिटल एवढी. बघा आता इकडं बघा आता या दोन ओळीचं डिस्टन्स 100 आहे, पण 100 मध्ये कोणतंच अक्षर काढत नसतात. ठीक आहे, आपल्याला काढावं लागते फक्त 50%, 25%, 21 आणि 20 लाईनच्या खाली. ठीक आहे. हे बघा इकडे, बघा 14 लेटर्स आहेत. याची उंची 25% मध्ये काढायला लागते. किती? 25%. ठीक आहे. आता काही अक्षर स्मॉल मधले बीडीएफ एच एल किती आताच पाहिले आपण, याची उंची 50% मध्ये काढायला लागते. बीडीएफ एच एल के आणि टी. ठीक आहे, यांची उंची 50% मध्ये काढायला लागते. ठीक आहे, आणि राहिले फक्त 5 अक्षर आपले जी, जे, पी, क्यू आणि वाय. हे 25% लाईनच्या वर आणि 25% लाईनच्या खाली. तरी सुद्धा तुम्ही बघा, जी म्हटलं काही जण असा जी काढतात, जे म्हटलं की असा, पी म्हटलं की असा आणि क्यू याला सुद्धा खराब हँडरायटिंग. आणि ते जे आणि आय वर सर्कल द्यायचं नाही. जे आणि आय वर सर्कल नाही द्यायचं. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं माहितीये का? उद्याला आपल्याला उद्या घ्यायचं